तिरंग्याच्या साक्षीने साक्रीत देशप्रेमाचा जागर. भव्य तिरंगा रॅलीतून वीर जवानांना मानवंदना, जनतेचा उत्स्फूर्त सहभाग. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साक्री शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:30 वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयापासून सुरुवात होऊन गोल्डी टी स्टॉल, बसस्थानक, बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. या रॅलीत विविध वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि महिलांनी उत्स्फूर्त भाग घेतला होता. सर्वांच्या हाती तिरंगा होता आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. रॅली दरम्यान सैनिकांच्या शौर्यगाथा दाखविणारे फलक, झेंडा आणि देशप्रेम जागवणारे संदेश ठिकठिकाणी झळकत होते. रॅलीचा उद्देश केवळ शहीदांना मानवंदना देण्यापुरता नसून नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यावरही भर होता. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक समाजसेवक, युवक संघटना आणि जनतेच्या सहकार्यातून करण्यात आले होते. रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाजवळ करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात अनुशासन, उत्साह आणि देशभक्तीचे विलक्षण वातावरण अनुभवायला मिळाले. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. तिरंग्याच्या साक्षीने साक्रीत देशप्रेमाचा जागर. वंदे मातरम, वंदे मातरम. आज साक्री शहर के अंदर जो रैली निकाली गई है पाकिस्तान के विरोध के अंदर, ये पाकिस्तान हरामखोर, ये हमेशा दहशतवादी हमले करता है, लेकिन ये हिंदुस्तान के अंदर सभी जाति धर्म के लोग रहते हैं. यहाँ सिख, क्रिश्चियन, ईसाई, हिंदू, मुस्लिम सभी जाति धर्म के लोगों की ताकत इसे मालूम नहीं है. ये पाकिस्तान कमबख्त हर वक्त दहशतवादी हमले करता है, लेकिन यहाँ हिंदुस्तान है. ये हरामखोर पाकिस्तान, हिंदुस्तान की ताकत अभी तुझे मालूम नहीं है. ये तो अभी तेरे को नमूना दिखाया गया है, लेकिन तू अगर अभी रुका नहीं और दहशतवादी हमले अगर तूने रोका नहीं तो तू तेरा नाम और निशान इस दुनिया से मिट जाएगा. ये हिंदुस्तान है, यहाँ पर किताब भी पढ़ी जाती है, कुरान भी पढ़ी जाती है. इसीलिए कहने वाले ने क्या खूब कहा है, चेहरे नहीं इंसान पढ़े जाते हैं, मजहब नहीं ईमान पढ़े जाते हैं. पूरी दुनिया के अंदर भारत एक ऐसा देश है जहाँ गीता और कुरान एक साथ पढ़े जाते हैं, जहाँ गीता और कुरान एक साथ पढ़े जाते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारी भारत माता एक हमारी. मिले सुर मेरा तुम्हारा, वो सुर बने हमारा. जो भारतावर जो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, हा दहशतवाद नष्ट करण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आपण राबवली आणि आपले जे भारतीय सैनिक आहेत यांना पाठबळ मिळावे, यांना एक आशीर्वाद मिळावा, यांना शक्ती मिळावी, यासाठी या देशात ठिकठिकाणी आज या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत आपण सर्वजण जात, धर्म, वंश हा सर्व भेद विसरून आपण शेवटी भारतीय आहोत, आम्ही एक आहोत अशा पद्धतीने आपण घोषणा देत आपण सहभागी झालो. प्रत्येकाची छाती ही अभिमानाने फुलून आली. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागृत झाले. जरी आपण प्रत्यक्ष या भूमीवर सहभागी, या युद्धभूमीवर सहभागी झालो नाहीत, परंतु अप्रत्यक्ष रीतीने या रॅलीच्या मार्फत या युद्धात आपण सहभागी झालो. आणि या मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानपर्यंत हा संदेश जाईल की भारत देश हा आता एकत्र झालेला आहे, जात धर्मभेद हा विसरलेला आहे. आमच्या ज्या 2 युवती आहेत, या 2 युवतींनीच या पाकिस्तानला हवालदिल करून सोडले. एक शीख युवती आणि एक मुस्लिम युवती.
आमच्या युवतीसुद्धा या मागे नाहीत. हे संपूर्ण जगाला आणि विशेषतः जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्यांना हे तर दाखवून दिले आहे. जर असंच आपण एकत्रित राहिलो, एक दिलाने जर लढलो तर निश्चितच जो दहशतवाद आहे तर हा दहशतवाद हा संपुष्टात येईल. इंडियन आर्मीला पाठबळ मिळो यासाठी मी अल्लाहकडे, ईश्वराकडे, भगवानकडे मी प्रार्थना करतो आणि हा दहशतवाद संपेलच आणि तो आपण संपवूच असे आपण सदिच्छा या इंडियन आर्मीला ही देऊया आणि थांबतो. धन्यवाद. सर्व साक्रीच्या सर्व समाज बांधवांकडनं तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती. या रॅलीचा उद्देश एकच, या आपल्या भारताच्या सीमेवर या पाकिस्तानाने 22 तारखेला जो हल्ला केला, त्या 22 तारखेला आपले जे भारतीय नागरिक मारले त्याच्या बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि ऑपरेशन सिंदूरनंतर जी एक प्रकारचं युद्ध सुरू झालं. या युद्धासाठी आपल्या जवानांच्या पाठीशी पूर्ण जनता, पूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र त्यांच्या पाठीशी आहेत. आपण नेहमीच गेल्या 22 तारखेनंतर ते आपल्याला एकीकडे वाटायचं की आपला भारत हा विविध समाजामध्ये, विविध धर्मामध्ये वाटला गेला आहे. पण 22 तारखेनंतर असं कुठेही तुम्हाला बघायला मिळालं नाही की आपला समाज कुठं वाटला गेला किंवा आपला धर्म कुठं. सगळ्यांचा धर्म एक, म्हणजे तो म्हणजे इंडियन आणि तो म्हणजे भारतीय आणि तो म्हणजे हिंदुस्थानी. हा सर्वांचा धर्म सगळ्यांना दाखवून दिला. आज साक्री शहरामध्ये आम्ही जी रॅली काढली, या रॅलीला सर्व लोकांनी मनापासनं प्रतिसाद दिला आणि आम्ही बॉर्डरवर तर जाऊन लढू शकत नाही, पण बॉर्डरवर जे लढताय त्यांच्यासाठी अहोरात्र आम्हाला ज्या ज्या प्रकारे उभं राहता येईल असं आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांनी फक्त आमच्या सौभाग्यालाच त्यांनी तडा दिलेला आहे आणि खरोखरच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी याला मुंहतोड आणि आपल्या भारतीय जवानांनी मुंहतोड असा त्यांना जवाब दिलेला आहे. आणि पाकिस्तानामध्ये घुसून त्यांनी असा हा जो भारतावर हल्ला केलेला आहे त्याचं एक जबरदस्त असं त्यांना एक उत्तर दिलेलं आहे, जेणेकरून आता पाकिस्तान नव्हे तर इतर कोणताही देश भारतामध्ये असा आतंकवादी हल्ला करणार नाही. आणि आमच्या महिलांचं सौभाग्य हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे तोपर्यंत हे एकदम सुरक्षित राहील असे आम्हा सर्वांना वाटते. आणि आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे तसेच फडणवीस साहेबांचे केंद्रामधील आणि राज्यामधील सर्व सरकारांचे अभिनंदन करतो. आणि भारतीय सीमेवर जे जवान आहेत त्यांचं देखील आम्ही खूप कौतुक करतो की त्यांनी आमच्या महिलांनी